हॅलो हॅलो. बघा एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं ह्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मोमेंट ऑफ इनर्शिया हा जो टॉपिक आहे हा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे याचं अप्लिकेशन कुठे कुठे असतं तर लक्षात घ्या. जेव्हाही तुम्ही स्लोप डिफ्लेक्शन फाइंड आउट करणार तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया लागेल. जेव्हाही तुम्ही थिअरी ऑफ सिंपल बेंडिंगचा अभ्यास करणार मोमेंट ऑफ इनर्शिया लागेल. टॉर्शनचा अभ्यास करा तुम्हाला पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया लागतो. थिअरी ऑफ कॉलमचा अभ्यास करा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया लागतं. तर त्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचं हे चॅप्टर आहे. तर मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की दोन प्रकारचे मोमेंट ऑफ इनर्शिया असतात, एक मास मोमेंट ऑफ इनर्शिया आणि एक एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया. या स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सब्जेक्ट मध्ये किंवा सॉलिड मेकॅनिक्स मध्ये ज्या मोमेंट ऑफ इनर्शिया सोबत आपण डील करतो इट इज नोन एज अ एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया. बट जेव्हा मी तुम्हाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स शिकवेल तर त्यावेळेस जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल नोन एज अ मास मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, हा दोघांमधला इथला बेसिक फरक तुम्ही लक्षात राहू द्या. मात्र तर जे काही फॉर्म्युले जे थेरम आणि ज्या बेसिक टर्म्स आपण मागच्या जवळजवळ 3 लेक्चरमध्ये आपण पूर्ण अभ्यास ज्यांचा केलेला आहे त्यांना आता आपण या ठिकाणी प्रॉपरली अप्लाय करून काही PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण ह्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. सो हे PYQ जे आहेत तर आपण देत असणाऱ्या डायरेक्ट रिक्रुटमेंट परीक्षा त्यासोबतच मित्रांनो इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे आहेत तर त्यामध्ये विचारलेले प्रश्न सुद्धा या ठिकाणी आहेत. त्या थ्रू आपण काय करणार आहोत की या कन्सेप्टला रिवाइज करणार. ठीक आहे. चलो आता 1 बाय 1 मी सुरुवात करतो अगदी पहिल्या क्वेश्चन पासून. काळजी करू नका, सगळं काही तुम्हाला व्यवस्थित दाखवतो मी आणि तुम्ही शांत पद्धतीने या प्रश्नाला इथं सोडवायचं. आता बघा हा क्वेश्चन नंबर 1 आहे. WRD एक्झाम 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. WRD एक्झाम 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1. बघा, सो क्वेश्चन नंबर 1 जो आहे व्यवस्थित त्याला रीड करा ह्या ठिकाणी तुम्ही आणि जे डिटेल्स तुम्हाला इथं दिसत नाही ते मी तुम्हाला दाखवतो, त्याच्याबद्दल काळजी नका करू. ओके, आता बघा काय म्हटलं की द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टँगल ऑफ द फॉलोइंग रेक्टँगल अबाउट द ऍक्सिस AA ऍक्सिस. तर बघा या ठिकाणी तुम्हाला ऍक्सिस दाखवलेला आहे, हा आहे एक्स एक्स आहे. AA ऍक्सिस हा कोणता ऍक्सिस आहे? AA ऍक्सिस या ठिकाणी आहे. यासोबत तुम्हाला याची जी काही विड्थ आहे विड्थ, तर ती विड्थ किती बरं दिलेली आहे? सो विड्थ इज इक्वल टू 3 मीटर. 3 मीटर विड्थ आपल्याला दिलेली आहे, 3 मीटर. आणि जी डेप्थ आहे ओव्हरऑल डेप्थ जी दिलेली आहे ओव्हरऑल डेप्थ ऑफ रेक्टँगल ती किती बरं दिली तर 5 मीटर. 5 मीटर इज द ओव्हरऑल डेप्थ. 5 मीटर ओव्हरऑल डेप्थ आहे आणि 3 मीटर ह्या ठिकाणी काय आहे त्याचा बेस आहे. मग मला तुम्ही सांगा रेक्टँगलचे किती मोमेंट ऑफ इनर्शिया मी तुम्हाला इथं शिकवलेत. सगळ्यात पहिल्यांदा सेंट्रोइडल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टँगल. सेंट्रोइडल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टँगल. ओके, हॉरिझॉन्टल XX आणि बघा हा कोणता YY, व्हर्टिकल YY. तर ह्या दोघांबद्दल आपण डिस्कशन केलं होतं बरोबर. सो बघा हा किती असतो मित्रांनो? सो BD³ डिवाइडेड बाय 12 आणि हा किती असतो DB³ डिवाइडेड बाय 12. सो वेअर B इज द विड्थ आणि D इज द डेप्थ. पण यासोबत बेसला टॉपला साईडला काय व्हॅल्यू असते त्याबद्दल पण आपण डिस्कशन केलेलं आहे. मग आता बघा जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस काढायचा असेल AA तर त्याचा फॉर्म्युला तुम्हाला आठवतो का? हा AA कुणाला पॅरलल आहे या ठिकाणी XX ऍक्सिसला म्हणजे विड्थला. तर याचा फॉर्म्युला असा असतो BD³ डिवाइडेड बाय 3. BD³ डिवाइडेड बाय 3 इज द फॉर्म्युला. बस आता फक्त व्हॅल्यू पुट करा. B काय आहे 3 मीटर आणि D काय आहे या ठिकाणी 5. सो 5 क्यूब आहे ना डिवाइडेड बाय 3 कॅन्सल आणि 5 चा क्यूब या ठिकाणी असतो 125 आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं जे युनिट असतं ते असतं मीटर रेज टू द पॉवर 4. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AA म्हणजे बेस 125. सो द करेक्ट आन्सर आलं मित्रांनो ऑप्शन नंबर 1. ऑप्शन 1. मी तुम्हाला हे सगळं सांगितलं याच्या अगोदर. रेक्टँगल जर असला तर तुम्ही पॅरलली उत्तर दिल्यानंतर लगेच काय करायचं स्केच काढायची आणि बाकीच्या गोष्टी पण लिहून घ्यायच्यात की अबाउट XX सरांनी काय सांगितलं होता, अबाउट YY, अबाउट बेस, अबाउट टॉप पण तेवढाच असतो, टॉपला सुद्धा तेवढाच असतो. म्हणजे ह्या टॉपचा ऍक्सिस जर बघितला ना तुम्ही तर इथं पण त्याची व्हॅल्यू किती असते BD³ डिवाइडेड बाय 3. हा BD³ डिवाइडेड बाय 3 आणि मित्रांनो हा व्हर्टिकल ऍक्सिस दिसतोय तुम्हाला याच्या अबाउट किती असते DB³ डिवाइडेड बाय 3 आणि हा सुद्धा किती असतो DB³ डिवाइडेड बाय 3. सो DB³ डिवाइडेड बाय 3 DB³ डिवाइडेड बाय 3. तर असे स्टँडर्ड विचारले जातील किंवा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन WRD एक्झाम 2022 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे.
चला दुसऱ्या प्रश्नावरती मी जातो. विजिबल आहे ना तुम्हाला हे सगळं, म्हणजे जी इमेज मी दाखवतो ते प्रॉपर दिसते ना तुम्हाला? चला हा दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 2. इथं खाली जरी घेतलं तरी क्वेश्चन नंबर 2. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ट्रायंगल अबाउट इट्स सेंट्रॉइड इज गिवन बाय स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. स्टँडर्ड फॉर्म्युला विचारलेला आहे. लेट अस से की दिस इज युअर ट्रायंगल. हा हे ट्रायंगल आता पण इथे बाजूला काढू. हा घ्या ट्रायंगल. सो ट्रायंगलचा बेस, देन सेंट्रोइडल ऍक्सिस h/3 वरती असतो आणि हा ॲपेक्स, हा असतो ॲपेक्स. ठीक आहे, असे 3 मोमेंट ऑफ इनर्शिया आपण लक्षात घेतलेले आहेत. तर हे जे डिस्टन्स आहे हे तुम्ही लक्षात असू द्या, हे असणार h/3 आणि हे किती बरं असणार 2h/3 अशा पद्धतीने. आणि याचा बेस जर का स्मॉल बी, आता मी स्मॉल बी आणि स्मॉल एच दाखवतोय पण प्रश्नामध्ये कॅपिटल बी कॅपिटल एच दिले. मग ठीक आहे ना, काय हरकत आहे. मग काय म्हटलंय ना आता आपल्याला, अबाउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ट्रायंगल अबाउट सेंट्रॉइड ऍक्सिसच्या अबाउट सेंट्रॉइड. मी तुम्हाला फंडा काय सांगितला होता, हे बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस, बेससाठी हे बघा मी तिघं सांगतो तुम्हाला. मोमेंट ऑफ इनर्शिया ॲपेक्स, मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइड म्हणजे जीजी, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. हे तिघं लक्षात घ्या. हे बघा तिघांमध्ये या गोष्टी BH क्यूब आणि BH क्यूब. ठीक आहे. आता बेसला जर विचारला तर डिवायडेड बाय 12. मी तुम्हाला असं म्हटलं होतं की 12 गुणिले 3 जर केले तर 36 आणि 12 डिवायडेड बाय 3 केलं तर 4. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रोइडल ऍक्सिसचा कमी असतो. सेंट्रोइडल ऍक्सिसचा कमी, तर सेंट्रोइडल ऍक्सिसचा डिनॉमिनेटर मोठा 36 आणि याचा डिनॉमिनेटर 4. याने या ठिकाणी आपल्याला विचारलाय सेंट्रॉइड. सो उत्तर मध्ये या ठिकाणी 36 पाहिजे. सो 36 इथंही आहे, 36 इथंही आहे, त्यामुळे प्रॉपरली व्यवस्थित आन्सर द्यायचं. BH क्यूब डिवायडेड बाय 36. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. स्टँडर्ड आन्सर आलं डी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3. अगेन WRD एक्झाम, वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये परीक्षा होतात त्यामुळे हे प्रश्न तुम्ही बघा. सो मोमेंट ऑफ इनर्शियाचेच प्रश्न आहेत, शिफ्ट वाईज पेपर होतात ना, त्यामुळे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला दिसतील तिथं. Calculate the moment of inertia of the right. Calculate the moment of inertia of right angle triangle ABC with respect to the base AB. With respect to the base AB. हे बघा, हे तिघं आपण डिस्कस केलेले आहेत. आता न्यूमेरिकल क्वेश्चन आहे. मागच्या मध्ये स्टँडर्ड फॉर्म्युला विचारला होता, आता ह्या ठिकाणी त्याच्या स्टँडर्ड फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे, न्यूमेरिकल क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 3. आता बघा बेस म्हटलाय, बेस. तो बेस साठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर बेस इट इज इक्वल टू BH क्यूब डिवायडेड बाय बेस 12. तो सांगा आता याचा बेस किती दिलाय. सो बेस AB, टेक अ बेस AB इक्वल टू 3. व्हॉट अबाउट द हाईट इक्वल टू 4. सो 4 into 4 into 4 डिवायडेड बाय 12. सो 3 चौक 12 कट, आन्सर काय आलं 16. सेंटीमीटर मध्ये ऑप्शन आहे तर सेंटीमीटर मध्ये 16 सेंटीमीटर रेज टू द पॉवर 4. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन 1. तर प्रश्न बघा विचारताना एका शिफ्ट मध्ये ट्रायंगलचाच क्वेश्चन, ज्याचा काय विचारला या ठिकाणी बेससाठी असणारी, सॉरी सेंट्रोइडल असण्यासाठी सेंट्रोइडल मोमेंट ऑफ इनर्शियाचा स्टँडर्ड फॉर्म्युला, तो बेसचाही विचारला जाऊ शकतो, ॲपेक्सचाही. तर दुसऱ्या शिफ्ट मध्ये या ठिकाणी काय केलं गेलं की राईट अँगल ट्रायंगल घेतलाय, म्हणजे ट्रायंगलच घेतलाय आणि त्याच्या बेसवर एक न्यूमेरिकल विचारलाय. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4. आता बघा हा आणखी वेगळा शिफ्टला. बघा तुम्हाला दिसतो का? क्वेश्चन नंबर 4. बघा, सो बेस आहे B, हाईट आहे H आणि मात्र आता ऍक्सिस कुठे दिलेला आहे? ऍक्सिस वरती दिलेला आहे VV ऍक्सिस.
The moment of inertia of a triangular section having base B and height h as shown in the given figure about an axis VV, याला VV म्हटलंय बरोबर, passing through its vertex and parallel to the base. किती सोपे सोपे प्रश्न मोमेंट ऑफ इनर्शिया वरती विचारलेत. बघा फक्त फॉर्म्युले जर पाठ असतील ना तुमचे, VV ला या ठिकाणी आपण अपेक्स म्हणतो, या ठिकाणी अपेक्स मधून पास होणार बरोबर. तर त्याची व्हॅल्यू किती असते, PH³ डिवाइडेड बाय 4. किती सोपे सोपे प्रश्न या ठिकाणी विचारताय बघा. फक्त फॉर्म्युले जरी पाठ करून ठेवले ना तुम्ही, तरी तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी, BH³ डिवाइडेड बाय 4. BH³ डिवाइडेड बाय 36 सेंट्रॉइड, 12 बेस. आहे क्वेश्चन नंबर 5. Question 5. Find the moment of inertia of a rectangle shown in the figure about axis AB. हाच प्रश्न मागे विचारला बरोबर. तेव्हा ऍक्सिस AA दिला होता, बेस दिला होता 3 सेंटीमीटरचा आणि हाईट दिली होती 5 सेंटीमीटर. इथं सेम सिच्युएशन आहे, बेस आहे 3 आणि हाईट आहे मात्र 4. बोला. सो अगेन द आन्सर इज सेम की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस AB तो किती असतो, BD³ डिवाइडेड बाय 3 BD³ डिवाइडेड बाय 3. आणि अशाच प्रकारचे आता जेव्हा हे शिफ्ट वाईज पेपर होतील तर टॉपिक हाच असणार, पण प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी बघा असे विचारले जातील. मग बोला, बी किती आहे आपला 3, डी किती आहे 4 4 4 आणि 3 कट, 4चा क्यूब जो आहे तो 64 आणि मीटर रेस टू द पॉवर 4, 64 मीटर रेस टू द पॉवर 4. आणि जो पहिला प्रश्न घेतला होता मी त्याचा आन्सर आला होता 125 मीटर रेस टू द पॉवर 4. ओके 5. आफ्टर दॅट 6. After that 6. 5 नंतर 6. Which of the following expression is correct to compute the moment of inertia about diameter axis of circular lamina with radius r? Circular lamina. So circular area. बोला. So the moment of inertia about x-axis, moment of inertia about y-y, and this both moment of inertia about x-axis and about y-y are same. आणि त्याची व्हॅल्यू किती असते इन टर्म्स ऑफ डायमीटर, पाय बाय 64 डी रेस टू पॉवर 4 डायमीटर. बट लक्षात घ्या रेडियस मध्ये आणखी व्हॅल्यू सोपी असते. कशी बरं. सो पाय बाय 4 रेडियस रेस टू द पॉवर 4, रेडियस 4 बेस 4 डिनॉमिनेटर 4 बरोबर. सेमी सर्कलचा याचा हाफ म्हणजे पाय बाय 8 आर रेस टू द पॉवर 4. क्वार्टर सर्कल पाय बाय 16 आर रेस टू द पॉवर 4. ठीक आहे. मग आता काय म्हटलं याने अबाउट डायमीटर तर हाच डायमीटर आहे ना, आणि दोघांचा सेमच आहे. सो रेडियस मध्ये सगळे ऑप्शन रेडियस मध्ये आहे. सो आर रेस टू द पॉवर 4 इथे, आर रेस टू द पॉवर 4 इथे. सो पाय बाय 4 ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. आणि हा कुणाचा आहे तर हा आहे सेमी सर्कलचा. हा कुणाचा आहे सेमी सर्कल. सो हा आहे सेमी सर्कलचा. ऑप्शन नंबर डी सेमी सर्कलचा आहे. ऑप्शन सी या ठिकाणी ह्या सर्कलचा आहे. आणि याचा जर विचार केला तुम्ही, जर पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया पण असतो याचा झेड तो किती असतो पाय बाय 32 असतो तो डी रेस टू द पॉवर 4. हा हे लक्षात घ्या. 6 नंबर. सात नंबरचा हा प्रश्न. सात नंबरचा क्वेश्चन. Which of the following expression is correct to compute the moment of inertia about the diametric axis of semicircular lamina? मागे तुम्हाला सर्क्युलर विचारला, सेमी सर्क्युलर. तर बघा मी इकडे डायग्राम ड्रॉ करतो सेमी सर्क्युलर लॅमिना. ओके. तर इथं पण एक असतो, इथंही एक असतो, त्याला आपण सेंट्रोइडल ऍक्सिस म्हणतो, जी
तो किती डिस्टन्स वरती असतो 4r/3π 4r डिवायडेड बाय 3π आणि हा जो x आहे सो Ix आणि Iyy तर दोघं सेम असतात आणि ते किती असतात ir⁴ बघा डिवायडेड बाय 4 केला तर सर्कलचा होतोय सेमी सर्कल त्या सर्कलचा हाफ तर या ठिकाणी असणार 8/4 डिवायडेड बाय 8 ठीक आहे डायमीटर ऍक्सिस हा डायमीटर झाला बट हा जो काही सेंट्रोइडल ऍक्सिस आहे इथं त्याला आपण IgG म्हटलेला आहे याची व्हॅल्यू किती असते सो इट इज 0.11 r⁴ सॉरी r⁴ 0.11 r⁴ सो करेक्ट आन्सर याचा काय येणार मग 7चं ऑप्शन 1 8 मी काही स्किप वगैरे केलेलं नाही जे जे प्रश्न मला भेटले ते ऍज इट इज सगळे मी इथे घेतलेत हा 0.11 r⁴ 7 होता ना तो आता हा 8 Which of the following expression is correct to compute the moment of inertia of the rectangle ABCD about an axis parallel to the base AB? ठीक है ABCD about an axis parallel to the base AB. So हा base आहे AB. पासिंग थ्रू सेंट्रॉइड पॅरलल टू बेस AB आणि पासिंग थ्रू सेंट्रॉइड म्हणजे हा XX आणि किती असतो तो सो इट इज BD क्यूब डिवायडेड बाय 12 BD क्यूब डिवायडेड बाय 12 BD क्यूब डिवायडेड बाय 12 ठीक आहे डी का आंसर देताय रे तुम्ही 8चं उत्तर डी का देताय तुम्ही विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन इज ओके BD क्यूब डिवायडेड बाय 12 ना रे काय झालं तुम्हाला प्रश्न व्यवस्थित वाचा विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन इज करेक्ट टू कम्प्यूट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टेंगुलर लॅमिना ABCD अबाउट एन ऍक्सिस विच इज पॅरलल टू द बेस AB बेस AB ला पॅरलल आणि पासिंग थ्रू सेंट्रॉइड अरे हा XX तर त्याची व्हॅल्यू येणार BD क्यूब डिवायडेड बाय 12 ऑप्शन 1 तुम्ही डी का म्हणायला लागले होते 1 9 नाही असं चुका नका करू बरं प्रश्न जेवढा सोपा आहे त्याला पुन्हा दोनदा रिपीट वगैरे त्याला पुन्हा वाचून घ्यायचं त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया it is the second moment of area first moment of area both A and B none of the above बोला so moment of inertia is also defined as second moment of area definition based question आहे ऑप्शन नंबर 1 so 9 नंबर झाला या ठिकाणी 10 नंबर आता हे प्रश्न कुठे विचारले माहिती ACC सारख्या एक्झाम मध्ये आधी एमपीएससी प्रीला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स होता तर त्यामध्ये विचारले गेलेले प्रश्न येते लक्षात घ्या द युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया दोन प्रकारचे मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत आपल्याकडे जेव्हा असं मेन्शन केलेलं नसतं मास तर त्यावेळेस तुम्ही त्याला एरिया मोमेंट ऑफ इनर्शियाचं कन्सिडर करायचं सो मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट सो SI युनिट या ठिकाणी काय असणार मीटर रेस टू द पॉवर 4 इज द करेक्ट वन बट मीटर रेस टू द पॉवर 4 सोबत या ठिकाणी सेंटीमीटर रेस टू द पॉवर 4 mm रेस टू द पॉवर 4 किलोमीटर रेस टू द पॉवर 4 हे पण असणार आणि जर का मास मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला असता मास मोमेंट ऑफ इनर्शिया तर त्या केसमध्ये मित्रांनो सो इट इज मास अँड k स्क्वेअर असं आपण त्याला डिफाइन करत असतो सो मास मेजर करतो मी kg मध्ये आणि डिस्टन्स मीटर स्क्वेअर सो kg मीटर स्क्वेअर इज द युनिट ऑफ मास मोमेंट ऑफ इनर्शिया बट याचा आन्सर काय येणार ऑप्शन नंबर 3 10 11 नंबरचा क्वेश्चन polar moment of inertia is the moment of inertia of an area about a line or the axis perpendicular to the plane of area
equal to the moment of inertia. The moment of inertia of an area about an axis parallel to the centroidal axis and all of the above. चेक कर. 11 नंबरची डेफिनेशन पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. तर लक्षात घ्या, जनरली मी तुम्हाला सर्क्युलर सेक्शन साठी दाखवतोय, सर्क्युलर साठी. तर हा प्लेन ऑफ एरिया आहे किंवा प्लेन ऑफ लॅमिना आहे. तर याला पॅरलल ऍक्सिस असणार बघा, त्याच्यामध्ये कोइन्साइड एक्स एक्स आणि वाय वाय या दोघांना परपेंडिक्युलर एक ऍक्सिस असेल नोन ॲज झेड झेड, आणि त्याच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल नोन ॲज पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. सो इट इज अ ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ एरिया. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. 1 इज करेक्ट. आणि तो कसा फाइंड आउट करतो आपण? दॅट इज आय झेड झेड इट इज इक्वल टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय, आणि याला आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम किंवा पोलार ऍक्सिस थेरम असं आपण याला म्हणतो. 12 नंबर. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सर्कल इज गिवन बाय पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया हा किती असतो? ऑप्शन मध्ये चेक करा, सगळ्या डी मध्ये, तर डी मध्येच राहू द्या. 64 डी रेस टू द पॉवर 4 पाय बाय 64 डी रेस टू द पॉवर 4. दोघांचा बेस सेम आहे, तर बेरीज जर केली तर वरती येणार 2 पाय बाय 64 डी रेस टू द पॉवर 4, आणि फायनल आन्सर पाय बाय 32 डी रेस टू द पॉवर 4. पाय बाय 32 डी रेस टू द पॉवर 4. पाय बाय 32 डी रेस टू द पॉवर 4 का 32 सॉरी पाय बाय 32 डी रेस टू द पॉवर 4. ऑप्शन नंबर डी. आणि हा 64 वाला काय असणार? हा आय एक्स एक्स किंवा किंवा आय वाय वाय. आय वाय वाय. ठीक आहे. करेक्ट आन्सर 2. नंबर 13 13. If mass of the body is measured in kilogram and the distance in meter, then the moment of inertia of mass, moment of inertia of mass, mass, बोलो. नाही, उद्या मंगेश न्यू युनिट उद्या. शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट उद्याला सुरू करू आपण. हे एमसीक्यू आज खतम करून टाकू. 20 एमसीक्यू आहेत, 20 आहेत. त्यानंतर एक टास्क मला तुम्हाला द्यायची, बघू तुमच्यापैकी किती विद्यार्थी करतील ते. 13चा आन्सर 2. सो किलोग्राम मीटर स्क्वेअर, किलोग्राम मीटर स्क्वेअर. ऑप्शन नंबर 2 मागेच डिस्कस केलं मी तुम्हाला. किलोग्राम मीटर स्क्वेअर 13. आता थोडासा न्यूमेरिकल क्वेश्चन आहे. 13 नंतर हा 14 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ क्वार्टर सर्कल? क्वार्टर सर्कल. What is the moment of inertia of quarter circle with respect to x-axis? With respect to x-axis, which is passing through the center of a circle. Complete circle चा सेंटर मधून पास होणारा हाच आहे हा x axis. एक आणखी असतो नोन ॲज अ सेंट्रॉइडल ऍक्सिस, त्याला आपण सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हणतो. तो सेंट्रॉइड मधून पास होणारा वेगळा. आता सेंटर मधून पास होणारा म्हणजे हा x हा x, आणि याच्या अबाउट व्हॅल्यू किती असते? I x इट इज इक्वल टू पाय बाय कंप्लीट साठी 4, सेमी साठी 8 आणि क्वार्टर साठी 16 16 r रेस टू द पॉवर 4. r रेस टू द पॉवर 4. पुढे काय म्हटलंय? पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल हुज रेडियस इज 20. तो हा पाय 16, रेडियस किती? 20. 1 2 3 4, रेडियस इज 20. बरोबर. मग आता चेक करा बरं का. सपोज हा झाले 10, हे झाले 8, हे झाले 10, हे झाले 4, हे झाले 10, हे झाले 2, आणि हा झाला डिलीट 10. बरोबर. मग आता बघा मित्रांनो, याचा आन्सर काय असतं? इट इज 3.14 आणि 1 2 3 4 1 2 3 4. रेडियस कशात आहे मात्र? ओके, रेडियस mm मध्ये, ती विसरू नका. रेडियस कशात आहे? mm मध्ये. मग ती mm मध्ये जर आहे तर आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायला लागेल ना. 1 मिनिट थांबा.
MM मध्ये असणारी जी आहे, MM मध्ये हा 16, इथं लिहितो मी पाय बाय 16चा पाय बाय 16. आता रेडियस, आता ती 20 mm म्हणजे याचा अर्थ 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर. तर मग आपला असं असेल 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. सो हा 16 आणि हे 16 कट. सो आन्सर येणार पाय, आणि पायचं उत्तर आहे 3.14 सेंटीमीटर रेज टू द पॉवर 4. ऑप्शन 1. बघा किती सोपा प्रश्न, किती सोपा प्रश्न आहे. फक्त ह्या ठिकाणी एक छोटंसं तुम्ही ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे, आणि ते काय 20 mm 20 mm मीन्स 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, कारण ऑप्शन सगळे सेंटीमीटर मध्ये आहेत, मग त्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. 14 नंबरचा क्वेश्चन. आणि काय रे, हा जो आहे जी, हा काय जी, याची व्हॅल्यू किती, याची व्हॅल्यू किती, याची व्हॅल्यू असते 0.055 r रेज टू द पॉवर 4. आणि त्यासाठी वाक्यरचना कशी असेल माहिती का, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द क्वार्टर सर्कल पासिंग थ्रू, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द क्वार्टर सर्कल अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड ऑफ क्वार्टर सर्कल. सेंट्रॉइड, सो सेंट्रॉइड मधून पास होणारे वेगळे, आणि सेंटर ऑफ सर्कल हा क्वार्टर सर्कलचा कम्प्लीट सर्कल जर बनवला तर त्या सेंटर मधून पास होणारा वेगळा. तर तिथं कन्फ्युजन होऊ नका देऊ तुमचं. 14 हा 15 नंबरचा प्रश्न कुठल्या तरी तुमच्या डायरेक्ट रिक्रुटमेंट मध्येच आहे. हे बघा, ज्याचं उत्तर इथं दिलेलं आहे डायरेक्टली, पण तुम्हाला सोडवणं अपेक्षित आहे. हे बघा, हा 15 नंबरचा प्रश्न काय म्हणते बघा, ए हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन, एक हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन आहे. बघा दिसत असेल, हा हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन. पुढे हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन हॅज आउटर डेप्थ 10 सेंटीमीटर आणि आउटर विड्थ 5 सेंटीमीटर. आउटर डेप्थ जी आहे, आउटर डेप्थ जी आहे ती आहे 10 सेंटीमीटर, आणि आउटर विड्थ जी आहे ती आहे 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. ठीक आहे. पुढे द ऑल अराउंड थिकनेस ऑफ द सेक्शन इज 1 सेंटीमीटर. हे बघा, इकडे 1 इकडे 1, तर मध्ये उरलं किती, मध्ये उरला किती बघा, इकडे 1 गेला इकडे 1 गेला, तर 5 पैकी इकडे 1 इकडे 1, तर हे उरलं मित्रांनो 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. आणि डेप्थ बद्दल पण सांगा मला, डेप्थ किती उरेल मग आता, डेप्थ किती उरेल इकडे, सो डेप्थ किती उरणार आहे, विड्थ आहे 3 सेंटीमीटर. थांबा ते व्यवस्थित लिहितो, छोटा डी मध्ये छोटा बी आणि छोटा डी, छोटा बी म्हणजे काय, छोटी विड्थ. ठीक आहे. सो 5 पैकी 1 इकडे गेला इकडे गेला, तर बी असणार 3 सेंटीमीटर, आणि डी बघा, डी 10 पैकी 1 इकडे गेला 1 इकडे गेला, तर 8 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर. हे लिहून झालं. आता काय म्हणतोय तो, फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया इन सेंटीमीटर रेज टू द पॉवर 4 अबाउट हॉरिझॉन्टल ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड. हॉरिझॉन्टल ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड, हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस. सांगा याची व्हॅल्यू किती असते. सो आय x इट इज इक्वल टू मोठा BD क्यूब डिवाइडेड बाय 12 मायनस छोटा BD क्यूब डिवाइडेड बाय 12. ओके. मग आता इकडे लक्ष द्या, दोघांचा बेस खाली सेम आहे 12. आता मोठ्याबद्दल, मोठ्याचं बी मीन्स व्हॉट 5, क्यूब मल्टिप्लाय बाय 10 चा क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय 8 चा क्यूब. हे अशा पद्धतीने येणार. ठीक आहे. आणि मग मला सांगा आता बघा, थोडंसं आन्सर किचकट आहे बरं का. 12 ऍज इट इज, 12 खाली 12 ऍज इट इज ठेवलाय, तर 12 आपण राहू देऊ, फक्त वरचं कॅल्क्युलेशन करू. 10 चा क्यूब किती असतो, 10 चा क्यूब किती असतो 1000, मल्टिप्लाय बाय 1000 असतो, मल्टिप्लाय बाय 5, सो इट इज 5000 मायनस 8 चा क्यूब किती असतो 512, मल्टिप्लाय बाय 3 डिवाइडेड बाय आपण 12 चा 12 ऍज इट इज राहू देऊ, कारण उत्तर मध्ये तसंच आहे. आता बघा 15 मायनस 12, 10 मधून 6 गेले 4, 9 3 गेले 6, 9 5 गेले 4, नाही 4 1 गेला 3, 3464. हे बघा डायरेक्ट आन्सर आहे, 3464 डायरेक्ट आन्सर आहे. बरोबर.
सो हॉलो रेक्टँगलचा प्रश्न, आणि हा तुमचा PYQ आहे, ज्या पद्धतीची आपण एक्झाम देतो ना, आणि सांगू तुम्हाला हा PWD मध्ये विचारलेला प्रश्न आहे. 2023 मध्ये 24 मध्ये जी PWD ची एक्झाम झाली तर त्यामध्ये विचारलेला हा प्रश्न या ठिकाणी होता. ओके, 15. पुढे 16 नंबरचा क्वेश्चन. 16. The radius of gyration of circular cross section. Radius of gyration. What is the formula for radius of gyration? Radius of gyration K, it is equal to under root मध्ये I divided by A. I divided by A. आणि सेक्शन कोणता म्हणतोय तो आता? Radius of gyration of the circular cross section of diameter. ठीक आहे, डायमीटर. आधी मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा मला किती असतो? पाय बाय 64 d रेस टू पॉवर 4. एरिया किती असतो? पाय बाय 4 d स्क्वेअर. मग पाय पाय कट, डी स्क्वेअर कट, 4 चौक 16 कट, मग काय उरलं बघा, डी स्क्वेअर डिवायडेड बाय 16. तर हे आय थिंक डी बाय 4, डायमीटर बाय 4. डायमीटर किती दिला आता इथं? डायमीटर किती दिलाय? 400 डिवायडेड बाय 4 mm. सो आय थिंक इट इज 100. माझा आन्सर 100 mm येत आहे. 100 ऑप्शन डी. मग सी ऑप्शन म्हणणारे कोण होतं बरं? नाही, 200 पवन कुमार. ऑप्शन डी बरोबर का? पाय पाय कॅन्सल, डी स्क्वेअर कॅन्सल. सो इथं काय राहणार? 4 16. 1/16 1/16 16चा 4 आणि डी स्क्वेअरचा डी दिला या ठिकाणी डायमीटर 400. सो करेक्ट आन्सर या ठिकाणी येणार 100. 17. मॉड्युलस ऑफ सेक्शन झेड म्हटलाय. झेड म्हटलाय मित्रांनो. झेड इज द मॉड्युलस ऑफ सेक्शन मॉड्युलस ऑफ हॉलो सर्क्युलर सेक्शन विथ एक्सटर्नल डायमीटर डी अँड इंटरनल डायमीटर डी विल बी. आता व्यवस्थित लक्ष माझ्याकडे द्या. हे बघा, मी काय करतो, हा एक सर्क्युलर सेक्शन आधी घेतो, ठीक आहे, आणि आणखी आतमध्ये एक छोटासा सर्क्युलर सेक्शन घेतो. हे बघा, या अशा पद्धतीने सिनारिओ सपोज आहे. आता हा झाला न्यूट्रल ऍक्सिस. सो न्यूट्रल ऍक्सिस पासून आता बघा, जो आउटर आहे त्याचा डायमीटर कॅपिटल डी. तर वरती किती? d/2 आणि खाली किती? d/2. जो छोटा आहे हा, याचा छोटा d/2. सो आतला जो सर्कल आहे त्याचा डायमीटर डी आणि बाहेरचा जो मोठा डी. आता इकडे लक्ष द्या, सेक्शन मॉड्युलसची डेफिनेशन अशी असते. सो इट इज I मोमेंट ऑफ इनर्शिया डिवाइडेड बाय y मॅक्झिमम. आणि व्हॉट इज y मॅक्झिमम? y मॅक्झिमम म्हणजे काय? डिस्टन्स ऑफ द एक्स्ट्रीम फायबर, जो टॉपचा फायबर आहे किंवा बॉटमचा फायबर, ओके, फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस. सो इसे बोलेंगे y मैक्स. तर ती y मॅक्स ची व्हॅल्यू किती आली मग? दॅट इज इक्वल टू कॅपिटल D/2. y मॅक्स किती आला आपला आता? कॅपिटल D/2. तर y मॅक्स म्हणजेच आपला कॅपिटल D/2. आणि हॉलो सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो? इट इज π/64 कॅपिटल D रेस टू पॉवर 4 मायनस π/64 स्मॉल d रेस टू द पॉवर 4. सांगा मला तुम्ही आता काय करणार? सो π/64 जर बाहेर काढला तर π/64 आतमध्ये कॅपिटल D रेस टू द पॉवर 4 मायनस स्मॉल d रेस टू द पॉवर 4 डिवायडेड बाय कॅपिटल D/2. D/2. मग आता बघा मित्रांनो, हा 2 आणि हा 64 कट झाल्यानंतर इथं 32 राहील फक्त. सो वरती पाहिजे पाय d रेस टू 4 मायनस d रेस टू 4 आणि डिवायडेड बाय 32d. बट दॅट d शुड बी मोठा डी खाली. 32 स्मॉल d नाही. 32 मोठा डी यस. d रेस टू 4 ऑप्शन बी डी नाही. ऑप्शन या ठिकाणी येणार बी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन बी. ठीक आहे, डी नाही. हा, एक मिनिट थांबा.
18 नंबरचा क्वेश्चन. द पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सॉलिड सर्क्युलर शाफ्ट ऑफ डायमीटर डी. सर्क्युलर शाफ्ट पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय. व्हॉट इज पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया? सो पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय झेड झेड तो किती असतो? पाय बाय 32 डी रेस टू पॉवर 4. सो पाय बाय 32 आणि व्हॉट इज डी? बोला डी किती? 4. सो 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4. चला सांगा आता. सो हे किती होतात? 4 चौक 16, 16 दुने 32, 2 कट झाला, 2 कट झाला. सो इट इज 8 पाय. सो 8 मल्टिप्लाय बाय 3.14 का? या सर. मग आता बघा ना, एवढंच कॅल्क्युलेशन करा. 8 त्रिक 24, 4 2, 8 1 8 2 10 1, 8 त्रिक 24 25 25. इट इज 2504. 2504. तो 2504 किंवा त्याच्या अप्रॉक्स एकच आहे इथं 25 च्या आसपास. 8 चौक 32 होतात. हे चुकतं माझं कॅल्क्युलेशन. 8 मल्टिप्लाय बाय 3.14. 8 चौक 32 2 3 25 12. ठीक आहे. आणि पुढे ऍक्च्युली 1415 14 15 असं असतं ते. तर तो 25 12 25 13. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. 18 19 19. The above circle, below circle has a diameter capital D. The value of 0.5 multiply by polar moment of inertia. काय म्हणतोय? लक्ष द्या, किती सुंदर प्रश्न विचारलाय. प्रश्न किती भारी विचारलाय बघा ना. What is the value of 0.5 multiply by polar moment of inertia? And what is polar moment of inertia? It is pi by 32 d raised to power 4. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. 0.5 चा अर्थ काय होतो? 1/2 पाय बाय 32 डी रेस टू पॉवर 4. सो बेसिकली इट इज पाय बाय 64 डी रेस टू पॉवर 4. सो पाय बाय 64 डी रेस टू पॉवर 4. बघा किती सुंदर प्रश्न विचारला होता. इथं कन्फ्यूज होतात मुलं बऱ्यापैकी. 0.5 टाइम पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया, 0.5 टाइम पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. सो बेसिकली याने टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय. पाय बाय 64 डी रेस टू द पॉवर 4. ओके. हा झाला आपला 19 नंबरचा क्वेश्चन. देन लास्ट क्वेश्चन हा 20. Section modulus of beam is defined as, and what it gives? Section modulus gives the strength. आणि कसा डिफाइन करतो आपण त्याला? Z it is equal to moment of inertia I divided by Y max. Divided by Y max. So I divided by Y max. Option number C. And unit. As not unit. Meter raised to 4 divided by meter. So meter cube. Meter cube is the unit. Meter cube. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मित्रांनो हे ह्या ठिकाणी मी जवळजवळ 20 प्रश्न जे आहेत हे आता ह्या ठिकाणी सोडवून घेतले तुमच्याकडनं मोमेंट ऑफ इनर्शियाचे. एक मिनिट फक्त. कंप्लीट. कॉपी. ठीक आहे. आता तुम्ही एक काम करायचं, मी थोड्या वेळात ना ग्रुपवरती PWD चे झालेले सगळ्या शिफ्टचे पेपर मी आता ग्रुपवरती टाकणार आहे. तर PWD मध्ये CEA किंवा JEE मध्ये एकूण 75 प्रश्न 75 क्वेश्चन टेक्निकलचे होते. तर त्यातनं तुम्हाला काय करायचंय? मोमेंट ऑफ इनर्शियाचे प्रश्न शोधायचे आहेत पहिले 75 याच्यामध्ये आणि त्याची प्रॅक्टिस करायची. नगर परिषदेचा सुद्धा पेपर टाकतो मी, त्याची प्रॅक्टिस करायची. आणि असा एखादा प्रश्न मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो तुम्हाला सोडवता नाही आला त्याचा स्क्रीनशॉट ग्रुपवरती टाकायचा.
काय म्हणतो लक्षात आता येते PWD CEA आणि PWD JE, तर यांचे जवळजवळ 75 क्वेश्चन होते आणि त्यामध्ये 100% तुम्हाला MI चे क्वेश्चन सापडतील. ते मी आता ग्रुपवरती पेपर टाकेल, तर त्यामधनं तुम्हाला पर्टिक्युलर एक पेपर ओपन करत जायचं आहे आणि MI चे प्रश्न शोधून तुम्ही सोडवायचे. त्याचे उत्तर पण तिथे तुम्हाला लगेच भेटतील. ठीक आहे, या पद्धतीची थोडीशी प्रॅक्टिस करून घ्या मित्रांनो. चालेल, आता आपण या ठिकाणी थांबूया. रिमेनिंग पार्ट जो आहे किंवा आता फॉर्मचं नवीन लेक्चर जे शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट मी उद्याच्या शेड्यूलमध्ये सुरू करेन, उद्याच्या याच्यामध्ये सुरू करेन. उद्यापासून आता आठवडाभर आपलं जसं शेड्यूल असतं त्याप्रमाणे आता सुरळीत राहील. ओके, काल आपलं फॉर्मचं लेक्चर झालं नव्हतं त्यामुळे मी आज ते कंप्लीट केलं. चालेल, आता भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.